नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या नावावर मंजूर झालेल्या शासनाच्या कर्जातील 2,56,00,000 रुपये 50,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात व कट रचल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात सहकारी संस्था लेखापरीक्षक फिरोज दस्तगीर मुजावर यांनी दाखल केला आहे. या प्रकरणी माणगाव इथले 55 वर्षीय महादेव सखाराम आरे, इचलकरंजी इथले 53 वर्षीय आनंदा ईश्वरा आसवे, इचलकरंजीतील दूधगंगा वेदगंगा एंटरप्राइजेसचे संबंधित प्रतिनिधी तसेच इचलकरंजीच्या ओम इलेक्ट्रिकलचे संबंधित प्रतिनिधी यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2012 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून माणगाव इथं भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली. संस्थेमार्फत औद्योगिक मशिनरी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून कर्ज मंजूर करून घेतले. हे कर्ज संस्थेच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर प्रत्यक्षात मशिनरी खरेदी न करता संबंधित पुरवठादार कंपन्यांच्या नावाने धनादेश काढून एकूण 2,56,50,000 रुपये रकमेचा अपहार केल्याचे सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणादरम्यान उघड झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शासनाच्या वतीने लेखापरीक्षकांनी संबंधित विभागाची परवानगी घेऊन फिर्याद दिल्यानंतर 31 जुलै 2026 रोजी रात्री 9:15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगलेचे पोलीस करीत आहेत.